नमस्कार मित्रांनो, मी सूरज पाटील टेकवाला सूरज या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो। आतापर्यंत आपण मागचे व्हिडिओ पाहिलेले आहेत जे की बँकेच्या वॅकन्सीज निघालेल्या होत्या। स्टेट बँक, युनियन बँक, बँक ऑफ बरोदा अशा भरपूर जागांची वॅकन्सीचे व्हिडिओ आपण पाहिलेले आहे। आशा करतो की त्या वॅकन्सी अप्लाय केल्या असतील आणि आजची जे वॅकन्सी आलेली आहे ती आलेली आहे भारतीय रिझर्व्ह बँक मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत। ओपनिंग ऑफ वेबसाईट लिंक फॉर अप्लाइंग ऑनलाईन ॲप्लिकेशन जे की असणार आहे 10 ऑगस्ट 2025 आणि अंतिम जे ॲप्लिकेशन सबमिशनची डेट राहणार आहे ती असणार आहे 31 ऑगस्ट 2025। पेमेंट ऑफ फी ऑनलाईन मोड साठी 10 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 अशी डेट राहणार आहे। टेंटेटिव्ह डेट ऑफ रिटन एक्झामिनेशन विच विल बी कंडक्ट ऑनलाईन ॲट सिलेक्ट सेंटर। ह्या गोष्टी आपण इथं दिलेल्या आहे। काही सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस आहे असे त्यांनी इथं नोट केलेलं आहे। इथे आपल्याला दिसत आहे वॅकन्सी रिझर्वेशन जे आपल्याला दिलेलं आहे हे आपण पाहणार आहे। तर इथं सर्वप्रथम पोस्टचे नाव दिलेले आहे, पोस्ट कोड दिलेले आहे, त्यानंतर नंबर ऑफ वॅकन्सी दिलेले आहे, कास्ट वाईज अशी आपण डिटेल माहिती पाहणार आहोत। डेप्युटी मॅनेजर प्रिंटिंग इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडशी रिलेटेड आहे। पोस्ट कोड आहे 1, SC साठी 1, ST साठी 1, OBC साठी 3, EWS साठी 1, अनरिझर्व्ह 4 आहे। अशा टोटल 10 वॅकन्सी आहेत। त्यानंतरचं पद आहे डेप्युटी मॅनेजर इलेक्ट्रिक इंजिनियर बॅकग्राऊंडचं आहे। पोस्ट कोड आहे याचं 2 आणि SC साठी 1 आहे। त्यानंतर अनरिझर्व्ह साठी 2 आहे। अशा एकूण टोटल 3 जागा आहेत। त्यानंतरचं पद आहे डेप्युटी मॅनेजर कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडशी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्याचा कोड आहे 3 आणि अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी 2 वॅकन्सी इथे आहे आणि टोटल पण 2च वॅकन्सी इथे उपलब्ध आहेत। त्यानंतरचं पद आहे डेप्युटी मॅनेजर जनरल ॲडमिनिस्ट्रेशन बॅकग्राऊंडशी संबंधित आहे। ज्यांचं झालं असेल त्यांनी येथे अप्लाय करायचं आहे। पोस्ट कोड आहे 4, SC साठी 1, OBC साठी 3, EWS साठी 1 अशा आणि अनरिझर्व्ह साठी 4 अशा एकूण टोटल 9 वॅकन्सी इथे दिसत आहे। त्यानंतरचं जे पद आहे ते आहे प्रोसेस असिस्टंट ग्रेड 1 ट्रेनीसाठी आहे। याचा पोस्ट कोड आहे 5, SC साठी 9, ST साठी 4, OBC साठी 17, EWS साठी 6, अनरिझर्व्ह साठी 28 आणि अशा एकूण टोटल जागा 64 आहे। म्हणजे खूप साऱ्या जागा आहेत ट्रेनीसाठी। आता पाहणार आहोत आपण एज रिलॅक्सेशन किंवा या लास्ट डेट पर्यंत एज किती असायला हवे। डेप्युटी मॅनेजर पोस्ट 1 कोड 1 to 4 साठी नॉट मोर दॅन 31 इयर 31 वर्षाच्या वर असायला नको। यांचं म्हणणं आहे ॲप्लिकंट बोर्न ऑन आफ्टर 1994 आर ओनली एलिजिबल टू अप्लाय। इंटरनल कॅन्डिडेट देर आर नॉट अप्पर एज लिमिट। तर ह्या गोष्टी तुम्ही वाचून आणि समजून घ्या जेणेकरून आपल्याला काही अडचण येणार नाही फॉर्म भरताना। जर काही अडचण येत असेल तर जरूर ही PDF पुन्हा वाचा, ऑफिशियल लिंकवर जाऊन थोडीशी माहिती गोळा करा, त्यानंतरच अप्लाय करा। थोडंसं वाचून घ्या, वाचणं गरजेचं आहे। त्यानंतरची जी पोस्ट आहे प्रोसेस असिस्टंट ग्रेड 1 ट्रेनीसाठी पोस्ट कोड जे आहे 5 आहे। त्यांच्यासाठी दिलेलं आहे मिनिमम एज लिमिट 18 इयर अँड नॉट मोर दॅन 28 इयर। म्हणजे 28 वर्षाच्या वर नको आणि 18च्या खाली नको, जे की 18चा जो रूल आहे तो सर्वांना लागू पडतो। तर यांचं म्हणणं आहे ॲप्लिकंट बोर्न बिटवीन 31 ऑगस्ट 2007 अँड 1 सप्टेंबर 1997 आर ओनली एलिजिबल टू अप्लाय।
बोथ डेट्स आर इन्क्लूड रिलॅक्सेशन लिमिट जी दिलेली आहे, एज रिलॅक्सेशन लिमिट ते आपण पाहणार आहे. ते जे की नेक्स्ट लगेच आहे त्याच्या खाली अप्पर एज लिमिट फॉर बोथ द पोस्ट आर रिलॅक्सेबल ॲज अंडर अप टू अ मॅक्झिमम 5 इयर मोर दॅन SC/ST कॅन्डिडेटसाठी. त्यानंतर आहे मॅक्झिमम 3 इयर रिस्पेक्टेड OBC कॅन्डिडेटसाठी. त्यानंतर आहे 10 इयर ॲप्लिकंट पर्सनल बेंचमार्क डिसॅबिलिटीसाठी जे SC/ST OBC यांच्यासाठी पण 10 वर्षाचीच मर्यादा राहणार आहे रिलॅक्सेशनची. आणि जे आपलं एक्स सर्व्हिसमॅन आहे त्यांच्यासाठी 3 वर्षाची एज रिलॅक्सेशन आपल्याला इथे पाहायला दिसत आहे. आपण इथे थोडंसं फीबद्दल जाणून घेऊया. डेप्युटी मॅनेजर पोस्ट कोड 1 to 4 साठी जी राहणार आहे ही राहणार आहे 600 रुपये. ॲप्लिकेशन फी राहणार आहे. SC/ST PWBD वुमन एक्स सर्व्हिसमॅन इंटरनल जे त्या कंपनीमध्ये काम करत असतील त्यांच्यासाठी या सर्वांसाठी 600 रुपये राहणार आहे. त्यानंतरची प्रोसेस असिस्टंट ट्रेनी ग्रेड 1 या पोस्टसाठी जी राहणार आहे ही राहणार आहे 400 रुपये. ॲप्लिकेशन फी राहणार आहे. SC/ST PWBD वुमन एक्स सर्व्हिसमॅन ॲप्लिकंटसाठी. यांचं पे स्केल जर जाणून घ्यायचं असेल तर शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. डेप्युटी मॅनेजरसाठी पे स्केल 10 राहणार आहे पे मॅट्रिक्स. आणि प्रोसेस असिस्टंट ग्रेड 1 साठी पे स्केल 2 राहणार आहे. तर खूप चांगलं पेमेंट मिळणार आहे. तर जरूर अप्लाय करा एलिजिबल असाल तर. त्यानंतर आपण इथे पाहणार आहोत यांची एक्झामचं स्ट्रक्चर कसं राहणार आहे. या स्ट्रक्चरमध्ये आपण थोडीशी ओव्हरलुक करणार आहोत. जिथे इथे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी जी आहे त्यासाठी 30 क्वेश्चन राहणार आहे आणि 30 मार्क राहणार आहे. याचा जो वेळ दिलेला आहे ते आपल्याला 20 मिनिटाला दिलेला आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी 30 क्वेश्चन राहणार आहे आणि 30 मार्क राहणार आहे. जनरल इंग्लिशसाठी 20 मार्क आणि 20 क्वेश्चन राहणार आहे. जनरल अवेअरनेस 20 मार्क 20 क्वेश्चन राहणार आहे. असे टोटल 100 मार्क आणि 100 क्वेश्चन राहणार आहे. यासाठी आपल्याला 70 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. त्यानंतरचे जे पोस्ट आहे प्रोसेस असिस्टंट ट्रेनीसाठी यासाठी रिझनिंगसाठी 30 मार्क 30 क्वेश्चन 20 मिनिट. न्यूमेरिकल ॲबिलिटीसाठी 30 क्वेश्चन 30 मार्क 20 मिनिट. जनरल सायन्स जे साठी 20 मार्क 20 क्वेश्चन. त्यानंतर जनरल नॉलेजसाठी 20 मार्क 20 क्वेश्चन. त्यानंतर टोटल जे आहे 100 मार्क आणि 100 गुण मिळणार आहेत. यासाठी सुद्धा आपल्याला 70 मिनिटाचा कालावधी यांनी दिलेला आहे. जर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटत असेल किंवा आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा. सोबतच या व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. टेकवाला सूरज या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करून घ्या. कारण आम्ही या यूट्यूब चॅनलवर नवनवीन येणाऱ्या नवनवीन नोकरी संदर्भात माहिती इथे आपण व्हिडिओ बनवून अपलोड करत असतो. त्याचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सर्वप्रथम बेल आयकॉनला अनेबल करा. काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर विचारा. सर्वांना ऑल द बेस्ट. लवकरात लवकर तयारीला लागा.